तर या कवितेचं नाव आहे, शीर्षक आहे माणसं. जीवनाच्या वाटेवर साथ देतात, मात करतात, हात देतात, घात करतात, तीही असतात माणसं. संधी देतात, संधी साधतात, आदर करतात, भाव खातात, तीही असतात माणसं. वेड लावतात, वेडही करतात, घास भरवतात, घास हिरावतात, तीही असतात माणसं. पाठीशी असतात, पाठ फिरवतात, वाट दाखवतात, वाट लावतात, तीही असतात माणसं. शब्द पाळतात, शब्द फिरवतात, गळ्यात पडतात, गळा कापतात, तीही असतात माणसं. गाडीनं देतात आणि गाडीनं काढतात, मातीत घालतात, मातीलाही जातात, तीही असतात माणसं. दूर राहतात तरी जवळचीच वाटतात, जवळ राहून देखील परक्यासारखी वागतात, तीही असतात माणसं. नाना प्रकारची अशी नाना माणसं, ओळखायची तरी कशी? सारी असतात आपलीच माणसं. तर भीमराव पांचाळे हे जेव्हा गझल सादर करायला बसायचे किंवा त्यांची गझलची एक पहिली कॅसेट जी आलेली, एक जखम सुगंधी, जो पहिला अल्बम, त्याच्यात त्यांचा पहिला शेर जो खूप इलाही जमादारांनी लिहिलेला, म्हणजे सादर करायचे भीमराव पांचाळे पण इलाही जमादारांचा तो शेर होता. तो शेर आणि त्याच्यानंतर अजून एक शेर आहे, ते दापोलीचे खावर साहेब, त्यांचा एक तो शेर आहे. आता ते दोन्ही शेर सादर करतात भीमराव सर. तर त्याचा मी एक छोटासा प्रयत्न करतो आज. म्हटलं आज रविवार आहे, काहीतरी वेगळं करूया. तर तो एक छोटासा प्रयत्न, मी काही गायक नाही, मी फक्त एक छोटासा प्रयत्न तुमच्यासमोर करणार आहे सादर करण्याचा. तर हे दोन शेर फक्त सादर करतो, भीमराव पांचाळे जे सादर करायचे त्यांच्या अंदाजात, कारण त्याच्या पुढे ती गझल पण तीच होती, अंदाज आरशाचा. त्याच्या आधीचे हे दोन शेर आणि मग आपण कथेकडे वळूया. वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे, पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे. रोज अत्याचार होतो, रोज अत्याचार होतो, आरशावरती आता आरशाला भावलेली माणसे गेली कुठे. हा इलाही जमादारांचा शेर होता. आणि याच्यानंतरचा शेर आहे तो शायर खावर साहेब दापोलीचे, त्यांचा आहे. आज या माणसांची, आज या माणसांची माकडे झाली अशी, माणसांच्या चेहऱ्याची माणसे गेली कुठे. शुक्रिया. हिम्मत केली आहे दोन शेर सादर करायची. काही चुकलं असेल तर माफ करा. आता वळूया कथेकडे. मोस्ट इंटरेस्टिंग पार्ट. योगायोगाने आज म्हणजे रविवार होता, रविवारपासून मला काहीतरी वेगळं सादर करायचं होतं. एक रविवार हा दिवस मी ठरवलेला काहीतरी आपण वेगळं सादर करूया, म्हणून सकाळपासून पण काही वेगळ्या विचारात होतो. पण आज सकाळीच एका ग्रुपवर, एक लेखकांच्या ग्रुपमध्ये मी ॲड आहे, एक अभिनेता म्हणून. मंगेश मधुकर यांची एक पोस्ट मी वाचली, त्यांनी लिहिलेली एक कथा. आणि नंतर मी त्यांना फोन केला, त्यांच्याशी बोललो. तर
आजचा योगायोग बघा, रविवारच्याच दिवशी त्यांची एक साईट आहे किंवा त्यांचं एक पेज आहे आणि ते संडे डिश ह्या टायटल खाली ते त्यांच्या कथा सादर करत असतात. ते त्याच्या कथा पब्लिश करत असतात. गेली 2-2.5 वर्ष झाली. 200हून अधिक कथा त्यांच्या आहेत. तर आज त्यांनी जी कथा संडे डिशमध्ये पाठवलेली ती मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी ही कथा 2 वेगवेगळ्या भागात लिहिली होती, पण त्यांनी ते 2 भाग एकत्र करून ती कथा आज परत त्या ग्रुपमध्ये पोस्ट केली होती. ही सगळी माहिती मला त्यांच्याशी बोलल्यानंतर कळालं आणि खूप छान कथा आहे. 75 साधारण 1975 साली, म्हणजे माझा जन्म त्याच साली झालेला. साधारण 1975 साली एक हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये, बॉलिवूडमध्ये एक गजब सिनेमा आला होता, शोले. आणि त्या शोलेचं भूत ह्या लोकांवर, आपल्या लोकांवर किंवा अजून पुढच्या पिढीवर एवढं असणार आहे की ते संपूच नाही असं मला वाटतं, कारण तो सिनेमाच एवढा चांगला होता. तर त्या शोलेलाच धरून त्यांनी एक कथा लिहिलेली. कथेचं नाव आहे मन के शोले. तर सादर करतोय संडे डिश या अंतर्गत मंगेश मधुकर यांची मन के शोले. 1985 सालामध्ये घडलेली काल्पनिक कथा. कोकणातल्या पांडवाला सिनेमाचे फार वेड. शोले तर फार आवडीचा, किमान 50 वेळा पाहिलेला. अख्खा सिनेमा तोंडपाठ. ठाकूर की हवेली सारखं आपलंही गावाकडे घर असावं हे पांडवाचं स्वप्न होतं. जत्रेसाठी गावाकडे गेलेल्या पांडवाला जुनाट दिवा सापडला. देवा, हा जादूचा दिवा असू दे, लय भारी काम होईल असं म्हणत नमस्कार करून दिवा रुमालाने जोर जोरात घासायला सुरुवात केली. चमत्कार, एकदम धूर निघू लागला. पांडवाने सहज वर बघितलं तर समोर एक आकृती उभी. पांडवाला दरदरून घाम फुटला. कोण तू? मी दिव्यातला राक्षस. तू बोलावलं म्हणून आलो. काय काम आहे? व्हॉट कॅन आय डू फॉर यू? ए भाऊ, जरा नीट मराठीत सांग की. दादा, तुझी कोणतीही इच्छा सांग, ती मी पूर्ण करतो. ए गप, फेकू नको. ओके, तुझी इच्छा तर सांग. फुल्ल्या 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 म्हणजे सेन्सॉर वर्ड, पण मी तिकडे वेगळा वर्ड वापरू शकतो. भूतिया बनवणार तर नाही ना? काम सांगायचं असेल तर सांग, नाहीतर. पांडवाने परीक्षा घ्यायची म्हणून म्हणाला, मला शोलेमधली ठाकूरची हवेली पाहायची आहे. पांडवाने मुद्दाम खोडसळपणा केला. ओके, मी सांगतो तसं कर. डोळे बंद कर. दिव्यातल्या राक्षसाच्या सूचनेप्रमाणे पांडवाने वागायला सुरुवात केली. काही वेळातच पांडवाने डोळे उघडले तेव्हा तो चक्क शोलेमधल्या ठाकूरच्या हवेलीमध्ये होता आणि साक्षात रामलाल, छोटी बहू आणि सांभा त्यांच्या समोर होते. त्यांना पाहून पांडवाला प्रचंड आनंद झाला. तो नुसताच हसत होता. ते तिघे मात्र पांडवाकडे विचित्र नजरेने पाहत होते. थोड्या वेळाने पांडवाने स्वतःविषयी सांगितले आणि शोलेमधल्या घटनांची माहिती देऊ लागला. तेव्हा आपल्या आयुष्यातील माहिती एका अनोळखी माणसाच्या तोंडून ऐकून रामलाल, छोटी बहू आणि सांभा यांना आश्चर्य वाटले. पांडवाविषयी कुतूहल निर्माण झाले. चौघे गप्पा मारू लागले. गप्पांच्या ओघात पांडवाला समजले की काळाच्या ओघात पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेले होते. सध्या ठाकूरच्या हवेलीत फक्त रामलाल, छोटी बहू राधा आणि सांभा हे तिघेच राहत होते. बसंती आणि वीरू शहरात राहत होते. त्यांना जय नावाचा मुलगा होता. गब्बरला पकडून दिल्यानंतर ठाकूर प्रचंड आनंदी, समाधानी होते. एके दिवशी पाय घसरून पडल्यामुळे मणक्याचे हाड मोडले आणि अंथरुणाला खिळले. रामलाल आणि छोटी भाऊ यांनी सेवा केली, पण मनातून खचलेल्या ठाकूरने काही दिवसातच इहलोकीची यात्रा संपवली. पण जाताना आपली हवेली आणि छोटी बहू यांची जबाबदारी रामलालकडे दिली. त्यांच्याकडून तसे वचन घेतले. तिकडे गब्बरला फाशीची शिक्षा झाली, पण जेलमध्ये त्याचा डायबिटीज आणि मूळ व्याधीचा त्रास वाढला. सततची पळापळ, चिडचिड, जेवणाच्या अनियमित वेळा, सारखे तिखट आणि तंबाखू खाणे, अनेक वर्षाच्या या सवयींनी आजारात भर पडली. तो सारखा आजारी पडायचा.
फार हताश झाला. वैतागून त्याने पथ्य औषधे यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्याचा आजार बळावला आणि त्यातच तो गेला. गब्बर आणि गँगला पकडल्यानंतर पोलिसांच्या आव्हानाला प्रतिसाद देत सांबा माफीचा साक्षीदार झाला. जेलमधून सुटल्यानंतर गेल्या 5 वर्षांपासून तो ठाकूरच्या हवेलीवर सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होता. ही नवीन माहिती पांडवाला समजली. तेवढ्यात छोटी भाऊने सगळ्यांना जेवायला बोलवले. जेवण झाल्यानंतर सांबा गेटवर गेले. छोटी भाऊ आवराआवर करू लागल्या. रामलाल पायऱ्यांवर पान खात बसले होते. ती संधी साधून पांडवा त्यांच्याशी बोलायला गेला. काका, थकला ना आता? मी आणि हवेली दोघे काय करणार, वय झालं. आता दगदग कमी करा, आराम करा. ठाकूरचा तुमच्यावर फार विश्वास हो, खूप जीव होता, खरं आहे ना? छोटी भाऊ लांब आहे याची खात्री करून रामलाल हळू आवाजात सांगू लागले. त्यानेच तर घात केला ना. अहो, ठाकूर साहेब एकदम दिलदार, चांगला माणूस. कामाची अतिशय गरज होती म्हणून हवेलीत नोकरीला लागलो आणि हवेलीचाच झालो. म्हणजे? पांडवाने विचारले. अरे बाबा, माझाही परिवार आहे. बायको, 2 मुलं, सुना, नातवंड आहेत. पण हवेलीच्या नोकरीमुळे सगळं सुटलं. दिवस रात्र इथेच. सुट्टी नाही, सणवार नाही. पैसे मागेल तेव्हा आणि तेवढे मिळायचे. पण माझा स्वतःचा असा खर्च काहीच नाही. सगळ्या घरी पाठवायचो. सुरुवातीला घरच्यांनी तक्रार केली, त्रागा केला, पण वेळच्या वेळी पैसे मिळत असल्यामुळे नंतर त्यांची तक्रार येणं बंद केलं. नंतर त्यांनी तक्रार करणं बंद केलं. माझ्या नसण्याची त्यांनी सवय करून घेतली. हळूहळू माझ्याच लोकांमध्ये मी कधी परका झालो कळलंच नाही. एकही सुट्टी घेतली नाही. शक्यच नव्हतं. जरी कधी घरी गेलोच तरी संध्याकाळी परत. ठाकूरचा कोणावरच विश्वास नव्हता. तसा ठाकूर साहेब स्वभावाने राजा माणूस, पण माझ्या बाबतीत फार स्वार्थी वागले. मला आयुष्यभर राबवून घेतलं. जिवंतपणी काम करून घेतलंच, पण मरताना सुद्धा हवेलीची आणि छोट्या भाऊची जबाबदारी देऊनच गेले. मग ठाकूर गेल्यानंतर घरी नाही गेला, नाही तर घरच्यांना इथे राहायला आणायचं. प्रयत्न केला, पण त्यांच्यासाठी मी परका होतो. त्यांना हवेलीत यायचे नव्हते. त्यांच्या आयुष्यात मला कुठेही जागा नव्हती. डोळ्यात आलेलं पाणी गळ्यातल्या पंचाने पुसत रामलाल दुसरीकडे शून्यात पाहू लागले. त्यांच्या मनातल्या वेदनेचा ठणका पांडवाला जाणवला. त्यांना एकटं सोडून तो सांभा बसले होते तिकडे आला. पांडवा म्हणाला, थोडं तुमच्याशी बोलायचंय. आपल्याशी बोलायला स्वतःहून कोणीतरी आले याचेच अमाप कौतुक सांभा यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. अत्यंत उत्साहाने ते पांडवाशी बोलायला लागले. तुम्ही गब्बरच्या टोळीत कसे आलात पांडवा? घरची परिस्थिती गरीब, 2 वेळचे खायचे वांदे, शाळेचा तर विचार सुद्धा नाही. पण गावातला मास्तर चांगला माणूस. माझ्यावर त्याचा जीव. त्यांनी मला थोडंफार लिहायला वाचायला शिकवलं, पण त्यांची बदली झाल्यामुळे शिक्षण तिथेच संपलं. मग पुढे काय व्हायचंय? भूक भागवण्यासाठी हातपाय मारणं गरजेचं होतं. दोस्त लोकांच्या नादाने नको त्या मार्गाला लागलो. भुरट्या चोऱ्या करू लागलो. त्यातूनच पुढे गब्बरच्या टोळीत आलो. तिथे मी एकटाच लिहिता वाचता येणारा. त्यामुळे टोळीत मला प्रचंड भाव. शिक्षणाचे महत्त्व त्यावेळेस कळले. थोड्याच दिवसात गब्बरचा माझ्यावर फार विश्वास बसला. काही काम असलं की सगळ्यात आधी मला विचारणार हे ठरलेलं. म्हणजे तुम्ही गब्बरचे एकदम खासम खास. डोंबलं कसलं काय? गब्बर एकदम तिरपकडा माणूस हो. कधी काय करेल काय नाही याचा भरोसा नाही. काल याला कसा मारला माहिती आहे ना? विक्षिप्त माणूस. सगळे त्याला जाम टारकायचे. एकदम आतल्या गाठीचा. मनात एक आणि ओठात दुसरं. अट्टल राजकारणी. म्हणूनच आमचा लीडर झाला. माणूस आणि कोंबडे मारायला त्याला फार आवडायचं. दोघांचं रक्त पाहून विकृत समाधान मिळत होतं त्याला. सारखं आपलं तंबाखू आणि तिखट खाणं. यामुळेच मग मूळव्याधीचा त्रास सुरू झाला. अहो, पोलिसांपेक्षा त्या त्रासाला तो जास्त घाबरायचा. का मग कधी टोळी सोडावीशी वाटली नाही का? हो, मेलो असतो तर सुटका होती. मेलो असतो तर सुटका होती.
ठाकूरने गब्बरला पकडून दिल्यानंतर आमची टोळी संपली. त्यावेळेसच मला गोळी लागली होती, पण सरकारी उपचारांनी वाचलो. पोलिसांच्या सांगण्यावरून माफीचा साक्षीदार झालो. कमी शिक्षा झाली. चांगल्या वागणुकीमुळे लवकर सुटलो. पुढे काय? घर ना दार, नातेवाईक 4 हात लांबच. ठाकूरच्या हवेलीवर आलो. छोटी भाऊने इथेच राहायला सांगितलं. गेल्या 5 वर्षापासून इथेच आहे. कधी नव्हे तो आयुष्यात आनंदी समाधानी आहे. देवाचे, हवेलीच्या मालकांचे उपकार आहेत. सांभा खुश होऊन सांगत होते, सांभाजी, पाहुण्यांना इकडे पाठवा. पहिल्या मजल्यावरून छोटी भाऊने आवाज दिला. पांडबा तिकडे गेला. पाहुणे, आमच्याविषयी बरीच माहिती आहे तुम्हाला. कुठून आलात, इथे कसे, काय पाहिजे? वहिनी साहेब, तुमच्याविषयी कुतूहल, उत्सुकता आहे म्हणून भेटायला आलो. वहिनी साहेब म्हटलेलं छोटी भाऊंना फार आवडलं. त्या खुश झाल्या, छान हसल्या आणि काही क्षण नंतर नेहमीसारख्या गंभीर झाल्या. आमच्याविषयी कुतूहल? आश्चर्य आहे. सरधोपट, निरस, रोजचा दिवस सारखाच, असं आमचं जगणं. कधी काही रंगीबिरंगी होतं, पण हवेलीत आले आणि सगळंच बदलून गेलं. गब्बरने हवेलीतली माणसं मारली. त्या दिवशी जे मेले ते सुटले आणि जे जिवंत राहिले ते फक्त शरीराने, मनाने कायमचे मेले. ठाकूर साहेब फक्त सूड घ्यायचा याने जगत होते. 24 तास तोच ध्यास. ना खाण्यात लक्ष, ना घरदाराकडे. माहेरी का नाही गेलात? तरुण विधवा मी, त्यात आई नाही. वडील आणि भावांना जबाबदारी नको होती. खूप मानसिक त्रास, अवहेलना, अपमान वाट्याला आले. हळूहळू लोक कंटाळू लागले. एकलेपणा अंगळवाणी पडला. गर्दीची भीती वाटू लागली. आलेला दिवस ढकलणे एवढंच काम. अख्ख्या हवेलीतले संध्याकाळी दिवे लावायचे आणि सकाळी विझवायचे, हेच कंटाळवाणे काम आयुष्यभर केले. आणि अचानकपणे एके दिवशी तो आला. आणि तो म्हणजे देखणा, उंचापुरा, स्वभावाने एकदम शांत, माउथ ऑर्गन वाजवणारा असा जय. पहिल्या वेळेस एकमेकांना पाहिले तेव्हाच आमच्यात एक नातं निर्माण झाले. आम्ही दोघेही अबोल. मी परिस्थितीने, तो स्वभावाने. पण त्याची खासियत, तो डोळ्यांनी खूप बोलायचा. मला ते सगळं समजायचं. अशा खूप गप्पा मारल्या आहेत आम्ही. एकमेकांना आवडायला लागलो. एकमेकांना सांगितलं नाही कधी. नाही, जयने कधीच पुढाकार घेतला नाही आणि मला तर ते शक्यच नव्हते. मनात एक स्वप्न फुलत होते. मी त्याच्या पुढाकाराची वाट बघत होते. परंतु जय अचानकपणे जगत सोडून गेला आणि आयुष्यात मिसळलेले रंगीबिरंगी क्षण उडून गेले. राहिले ते फक्त अफाट, न संपणारे पांढरे आयुष्य. मी परत विधवा झाले. एकदा लग्नामुळे आणि दुसऱ्यांदा प्रेमामुळे. कोरड्या निर्विकार चेहऱ्याने छोटी भाऊ सांगत होत्या. पांडबाच्या डोळ्यातून मात्र पाणी येत होतं. सूर्यास्त होताना पांडबा हवेलीच्या बाहेर पडला. दुःखी, कष्टी रामलाल, समाधानी, आनंदी संभा आणि तटस्थ, निर्विकार छोटी भाऊ. या सिनेमात पाहिलेल्या पात्रांची अनोखी व्यथा ऐकून तो निशब्द झाला. गेटमधून बाहेर पडताना मागे वळून पाहिले तर तिघेही त्याच्याकडे पाहून हात हलवित होते. तिघे वेगवेगळ्या ठिकाणी उभे होते, अगदी आपल्या वेगवेगळ्या आयुष्यासारखे. संडे डिश, मन के शोले. मित्र, ही खूप छान कथा आज माझ्या वाचण्यात आली आणि म्हणून मी विचार केला आजच तुमच्या समोर ती सादर करायची. आणि एक चांगला मला प्लॅटफॉर्म पण मिळाला. बरोबर रविवारचा संडे डिश या नावाखाली मी मंगेश मधुकर यांच्याच कथा तुमच्याकडे घेऊन येणार दर रविवारी.